तर तिकडे संदीपान भुमरेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरे मोर्चाच्या माध्यमातून केवळ नाटक करत असल्याचं भुमरे म्हणाले। त्याला अंबादास दानवे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। यांना आमदार किंवा खासदार म्हणून मिळालेली ओळख ही उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारीमुळेच आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरेंचा आज हंबरडा मोर्चा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसतायत। संदीपान भुमरे यांनी टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे हे केवळ नाटक करतायत या मोर्चाच्या माध्यमातून, असं संदीपान भुमरे म्हणालेत आणि त्याला अंबादास दानवे आणि ओमराजे निंबाळकरांनी प्रत्युत्तर दिलंय। शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरू राहिले हे चांगले, पण मला एक सांगायचं की उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा ही परिस्थिती उद्भवली होती। त्यावेळेस उद्धव साहेबांनी किती मदत केली, 50,000 रुपये द्या, तर त्यावेळेस बी द्यायला पाहिजे होते ना। पण आता सुद्धा तुम्हाला सांगतो की उद्धव साहेब हे नाटक करता। उद्धव साहेबाच्या काळात तुम्ही सांगा ना शेतकऱ्याला किती मदत केली। बसलं पाहिजे का तेवढा सल्ला द्या, तेवढा सल्ला द्या म्हणा भुमरेंना की काय केलं पाहिजे। पाचोडच्या माळ्यात राहायचं का पैठणच्या माळ्यात जाऊन राहायचं आणि तिथंच दिवस आणि रात्र घालवायचे का, जरा सल्ला द्या म्हणा। ह्या सगळ्या लोकांना आमदार म्हणून, खासदार म्हणून, मंत्री म्हणून जी ओळख आहे ती केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारीमुळे आहे। ही मंडळी कशासाठी पक्ष सोडून गेली, काय कारण होतं हे सगळी जनता जाणते। त्यामुळे ज्याला नैतिकतेचा अधिष्ठान नाही अशा व्यक्तींनी उद्धवजींवर बोलू नये, तो सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। दरम्यान या मोर्चावरून ठाकरे आणि शिंदेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। नाव ठेवण्याचा नवीन ट्रेंड आलाय। हंबरडा कसला, शेतकरी रडतोय, आत्महत्या करतोय, शेती उद्ध्वस्त झालीये, त्यांचं नाव घेऊन हंबरडा मोर्चा काढतायत, तुम्ही मदत करा असं शिरसाट म्हणालेत। आणि याला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। आता हे नाव ठेवण्याचं एक नवीन ट्रेंड आलेला आहे। हंबरडा कसला, शेतकरी तिथं रडतोय, आत्महत्या करतोय, त्याची शेती उद्ध्वस्त झाली आणि त्याचं नाव घेऊन हंबरडा